नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे आणि ती घोषणा आहे त्यांच्या पेन्शन बद्दल. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि ही स्कीम आहे UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम आणि जवळपास 23 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. याची ही ती लागू होणार आहे. आता ही UPS काय आहे म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे आणि ती OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम आणि NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम याच्यापेक्षा ती कशी वेगळी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो चालू करूयात आपल्या व्हिडिओला. मित्रांनो केंद्र सरकारने UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्कीम मध्ये रिटायरमेंट नंतर तुमच्या बेसिक सॅलरीच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे. तुमच्या बेसिक सॅलरीच्या 50% रक्कम पेन्शन स्कीम देण्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे. आता हे 50%चं कॅल्क्युलेशन कसं असेल? तुम्ही जेव्हाही रिटायर होणार आहात म्हणजे तुम्ही जेव्हाही रिटायर होतात त्या रिटायरमेंट होण्याच्या 1 वर्ष आधीपासून तुमची जी बेसिक सॅलरी असेल म्हणजे मागच्या रिटायर होण्याच्या मागच्या 1 वर्षात तुमची जी बेसिक सॅलरी असेल त्याचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी काढून मग त्या सरासरी बेसिक सॅलरीच्या 50% इतकी रक्कम तुम्हाला महिन्याला पेन्शन म्हणून मिळणार आहे. आता यात एक अट आहे. तुम्हाला पूर्ण पेन्शन तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचे सर्व्हिसचे 25 वर्ष पूर्ण झालेले असतील. तुम्ही जर 25 वर्ष पूर्ण केलं तर तुम्हाला जी पेन्शन असेल ती पूर्णपणे ती पेन्शन मिळणार आहे. पण समजा तुमची सर्व्हिस ही 25 वर्षापेक्षा कमी असेल, तर मग ती जितकी कमी होत जाईल, त्या प्रमाणात तुमची पेन्शन सुद्धा तशी कमी होत जाणार आहे. आता याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, की 10 वर्ष जर तुम्ही सर्व्हिस पूर्ण केली, तर तुम्हाला कमीत कमी 10,000 ही पेन्शन मिळणारच आहे. म्हणजे 10,000 कमीत कमी तुम्हाला पेन्शन मिळेल जर तुम्ही 10 वर्षाची सर्व्हिस पूर्ण केली तर. पण तुम्ही मग 10 वर्ष तुम्ही जर 25 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस केली, तर तुम्हाला त्या प्रमाणात ती तुमची पेन्शन कमी होईल आणि 25 वर्ष पूर्ण केली, तर मग तुम्हाला तुमची जी पेन्शन लागू होईल, ती पूर्णपणे तुम्हाला ती पेन्शन मिळेल. आता जर तुम्ही याची तुलना ओल्ड पेन्शन स्कीम किंवा OPS म्हणजे किंवा मग नॅशनल पेन्शन स्कीम सोबत जर केली, तुम्हाला काय बदल दिसतो? आता ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये काय आहे, की जे कॉन्ट्रिब्युशन असतं पेन्शन फंडचं जे कॉन्ट्रिब्युशन असतं, ते पूर्णपणे सरकारचं होतं. त्याच्यात एम्प्लॉईचं कॉन्ट्रिब्युशन होतं. सरकार पूर्णपणे कॉन्ट्रिब्युशन करत होतं. पण NPS मध्ये म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये तसं नाही. त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रिब्युशन होत होते, ते सरकारचं आणि एम्प्लॉईचं हे दोघांचंही ते पेन्शन फंडमध्ये ते दोघांचंही कॉन्ट्रिब्युशन होतं. आहे. पण मध्ये पण तसंच आहे. पण मध्ये काय झालं युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे नवीन जी लागू होईल त्याच्यामध्ये काय झालंय, सरकारने आपलं कॉन्ट्रिब्युशन वाढवलंय. आता सरकारने कॉन्ट्रिब्युशन किती केलंय? तर सरकारचं जे कॉन्ट्रिब्युशन असेल ते असेल 18.5%. 18.5% आणि एम्प्लॉईचं जे आहे ते तसंच आहे 10%. त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. पण सरकारने आपलं कॉन्ट्रिब्युशन मध्ये वाढवलं आहे ते असेल 18.5%. आणि हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे 18.5% ते दर 3 वर्षांनी चेक केलं जाईल, की याच्यामध्ये बदल करायची गरज आहे का? वाढवायची गरज आहे का? तर दर 3 वर्षांनी ते चेक केलं जाईल. आता ही जी UPS आहे ती लागू होणार आहे पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून. 1 एप्रिल 2025 पासून UPS लागू होईल. आता जे सध्याचे कर्मचारी नोकरी करत आहेत आणि त्यांची पेन्शन त्यांची जी स्कीम आहे ती NPS आहे. ते NPS स्कीम अंतर्गत त्यांची पेन्शन फंड चालू आहे. तर आणि त्यांना जर मध्ये जायचं असेल, तर UPS जेव्हा लागू होईल 1 एप्रिल 2025 ला तर ते कर्मचारी मध्ये जाऊ शकतात. जर त्यांना जायचं असेल तर. नसेल जायचं तर ते नाही जाऊ त्याची गरज नाही. पण त्यांना जायचं असेल तर ते तसं सिलेक्ट करू शकतात. मध्ये ते जाऊ शकतात. आणि आता जे कर्मचारी 2004 नंतर रिटायर झाले, म्हणजे त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली 2004 नंतर ते रिटायर झाले आणि त्यांची पेन्शन स्कीम होती NPS होती. तर त्यांना सुद्धा आता मध्ये जाण्याची संधी आहे. त्यांना जर मध्ये जायचं असेल, तर सरकार काय करेल? आता समजा त्यांना अंतर्गत 2004 पासून ते 2025 पर्यंत जी पेन्शन मिळाली असती, जर पकडलं, तर जी पेन्शन मिळाली असती, ती आणि अंतर्गत त्यांना ॲक्चुअली जी मिळत आहे, म्हणजे मध्ये त्यांना जी मिळत आहे, त्याच्यामध्ये जो फरक असेल, मध्ये गेल्यानंतर जो फरक येत आहे, तो फरक त्यांना एरियर म्हणून मिळणार आहे. तो फरक त्यांना एरियर म्हणून मिळणार आहे आणि त्याच्यावर त्यांना व्याज सुद्धा मिळणार आहे. आता हे जे व्याज असेल, ते मध्ये जे व्याज मिळतं, फंडामध्ये जे व्याज मिळतं, ते व्याज पकडून त्यांना तो फरक त्याचा एरियर आणि त्याचे व्याज हे त्यांना एरियर म्हणून पूर्णपणे मिळणार आहे. आता याच्यामध्ये फॅमिली पेन्शन सुद्धा आहे. म्हणजे समजा जो केंद्रीय कर्मचारी पेन्शन घेत आहे, त्याचा जर मृत्यू झाला, तर त्याला शेवटच्या महिन्यात जी पेन्शन मिळत होती, त्या पेन्शनच्या 60% पेन्शन, त्या पेन्शनच्या 60% इतकी रक्कम पेन्शन म्हणून त्याच्या फॅमिलीला ती मिळत राहील अंतर्गत. तर त्यामध्ये महागाईचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्शन. आता जसं सध्या नोकरीमध्ये काय मिळतं? मिळतं. डिएनएस अलाउन्स मिळतं. महागाईला पकडून डिएनएस अलाउन्स जसा मिळत असतो, तसंच या पेन्शनमध्ये सुद्धा
डीआर म्हणजे डीएनएस रिलीफ फंड असेल, डीएनएस रिलीफ. तर डीआर सुद्धा महागाईनुसार हे बदलत राहील. तर याची सुद्धा काळजी या युपीएस मध्ये घेण्यात आलेली आहे. तर मित्रांनो असे काही महत्वाचे बदल हे युपीएस मध्ये करण्यात आलेले आहे आणि युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम ही 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.